मी पुन्हा एकदा शुभम तुझ्याकडे येतोय, तू तुझं म्हणणं पूर्ण कर. अर्थातच बघू शकतो की स्मृतीस्थळी एकत्र येण्याआधी ज्यावेळेस उद्धव ठाकरे त्यांच्या परिवारासहित राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले होते त्यावेळेस त्यांचं त्या ठिकाणी त्यांची ओवाळणी जी आहे ती करण्यात आली होती आणि त्यानंतर मात्र स्मृतीस्थळावरनं आता त्यांचा ताफा जो आहे तो सध्या वरळीच्या दिशेने निघालेला आहे. आपण बघू शकतो आता वरळीतील जे.के. कपूर चौक इथपर्यंत आता ताफा सध्या आलेला आहे. आपल्या समोर मनसे नेते संदीप देशपांडे यांचं वाहन जे आहे ते आहे आणि अशामध्येच आपण सर्व माध्यम जे आहेत ते सध्या ठाकरे बंधू यांच्या युतीकडे फोकस आहेत आणि अशामध्येच नेमकं दोन्ही ठाकरे बंधू आता कशा पद्धतीने युतीची घोषणा करतात आणि कशा पद्धतीने त्यांचं सर्व प्लॅन जो आहे मेगा प्लॅन महायुती विरुद्ध हे सांगतात हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे. यादी आज जाहीर करतात का, यादी समजा जाहीर केली तर मग कशा पद्धतीने त्यांचे उमेदवार हे तयारीला लागतात, एबी फॉर्म वाटप कशा पद्धतीने होतं आणि इतकंच नव्हे तर आता इतके 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर त्यांनी काय संकल्पना केलेली आहे, त्यांनी काय आता ध्येय आपलं ठेवलेलं आहे, त्यांनी काय मराठी माणसांसाठी एक काय मेगा प्लॅन केलेला आहे याची सर्व उत्तरं आता भेटण्याची आपल्याला दाट शक्यता आहे. सिद्धेश, अर्थातच अनेक वेळांपासून शुभम ठाकरे बंधू हे आता वरळीतल्या जिथे पत्रकार परिषद होणार आहे तिथे ते पोहोचलेले आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्ये या दोन्ही बंधूंच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि या पत्रकार परिषदेतून हे दोन्ही बंधू नेमकी काय घोषणा करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या युती संदर्भामध्ये, या युतीशिवाय या घोषणेनंतर सुद्धा काय बोलतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आपण पाहतोय सध्या हे दोन्ही बंधू पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्ये या दोन्ही बंधूंच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद आता सुरू होणार आहे. मनसेचे नेते आणि ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. ठाकरे गट मनसेच्या युतीची थोड्याच वेळात ग्रँड घोषणा करण्यात येणार आहे. दोन्ही पक्षाकडून पत्रकार परिषदेची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे. ठाकरे बंधूंनी बाळासाहेबांना निघण्यापूर्वी अभिवादन केलं. ज्या बाळासाहेबांची इच्छा होती हे दोन्ही बंधू पुन्हा एकदा एकत्रित यावे, अखेर तो दिवस आज आलेला आहे आणि याच दिवसाची सुरुवात, याच क्षणाची सुरुवात या दोन्ही बंधूंनी बाळासाहेबांना अभिवादन करून केलेली आहे. दोन्ही बंधू आता पत्रकार परिषदेत सहभागी होतील. तुम्ही दोघं बरोबर राहा, त्या मॅडम बरोबर राहा, उभे राहा उभे. पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. हॉटेल ब्ल्यू सी मध्ये वरळीमधल्या या ठिकाणी महाराष्ट्रात एकच ब्रँड, पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. एकच ब्रँड, अरे महाराष्ट्रात एकच ब्रँड, अरे महाराष्ट्रात एकच ब्रँड, अरे महाराष्ट्रात एकच ब्रँड, महाराष्ट्र सेनेचा, महाराष्ट्र सेनेचा, बाळासाहेब उद्धव शिवसेनेचा. काही वेळापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मला असं वाटतं शूज चमकवणाऱ्यांनी आणि शूज पॉलिश करणाऱ्यांनी किती पॉलिश करा, यावेळेला त्यांचं नशीब चमकणार नाहीये. काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. किती जादुई आकडा जादुई आकडा तुम्ही किती गाठणार आहात? मला असं वाटतं आकडा मराठी माणूस डिसाईड करणार आहे, पण एवढं 100% आणि खात्रीने सांगतो की महापौर हा मराठीच होणार आणि ठाकरे बंधूंचाच होणार. आजचा ऐतिहासिक क्षण आहे. या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघतो. तो क्षण आज आलेला आहे. एक सगळ्यांच्या मनात आनंदाचं वातावरण आहे आणि होणारी महानगरपालिका ही ऐतिहासिक महानगरपालिकाने यांनी एवढं यश संपादन केलं आहे. सगळ्या त्यांची कुठेतरी अश्वत्थामाचा जसा त्यांनी तो अश्वमेघ सोडलेला होता तो कोणी अडवला लव अंकुशाने, तशीच आता ही जोडी आहे, लव अंकुशाची जोडी आहे. यांचा जो अश्वमेघ घौडदौड आहे ती थांबवण्यासाठी मुंबईपासून सुरुवात होणार आहे. ठाकरे सोबत कायम राहिला, काय भावना आहे तुमच्या ज्यावेळेस तुमचे मित्र? नाही ना, आम्ही बघा, मी वयाच्या म्हणजे मला समजत नव्हता
तेव्हापासून आम्हाला बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत. मग घरापासूनच वातावरण मधल्या काळात आमच्या या गद्दार आमदाराने आम्हाला भावनिक करून मध्ये फसवला. त्याचा वचपा आम्ही काढलेच आहे मागच्या विधानसभेला. आता राहिलेली पिळावळ आहे ती नगरसेवकाच्या लढाईत संपवणार आहे. नगरपालिकेत किती महानगरपालिका आमच्या बहुमताने ठाकरे बंधू येणार. किती आकडा गाठल? बहुमताने म्हणजे विचार करा ना तुम्ही. तर सिद्धेश बघू शकतो या ठिकाणी आता ठाकरे बंधू सुद्धा पोहोचलेले आहेत आणि अशामध्येच काही कार्यकर्ते बघू शकतो. ठाकरे ब्रँड, ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र, महाराष्ट्रातील लांडग्यांना, लाचारांना, गद्दारांना लाज वाटत नाही तुमची. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेला सुरुवात होतीये. आपण पाहतोय सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ते आता छत्रपती शिवरायांना अभिवादन करतायत. हॉटेल ब्ल्यू सी मधली ही दृश्य आपण पाहतोय. यावेळी खासदार संजय राऊत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आजारी असून सुद्धा ते या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. सर्वांना अभिवादन करून आता या पत्रकार परिषदेला सुरुवात होती आहे.